सप्रेम जय जाऊ। मुसीबतों की गारंटी, मोदी साहब की गॅरंटी, असंच आहे ना का चुकलंय जरा? मुसीबतों का पहाड़, मुसीबतों की दहाड़, मोदी साहब की गॅरंटी. म्हणजे मुसीबतों की छुट्टी अशा जाहिराती करतायत. आहे का हो तसं? खरं तर जेवढे कलाकार त्या जाहिराती करतायत ना, त्या सगळ्यांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवले पाहिजेत. म्हणजे आता निवडणुकीचे बिगुल वाजायला लागले आणि जाहिरातीचा सपाटा सुरू झाला. महागाई की गॅरंटी, मोदी साहब की गॅरंटी. बेरोजगारी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. जातीयवाद और धर्मवाद की गैरेंटी, मोदी की गारंटी. किसानों को रस्ते पे खिले मारने की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. हे शब्द चुकीचे आहेत का बरोबर आहे? अजून बरंच काय काय आहे. सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचं काम 10 वर्षातला तुम्ही आलेख वाचा बरं. आता ज्या जाहिराती सुरू आहेत ते तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य मतदारांना उद्ध्वस्त करणाऱ्या जाहिराती आहेत. इमानदारीनं सांगा, खरं आहे की खोटं आहे? आणि माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे, सगळ्यांचं सर्वप्रथम हार्दिक शिवस्वागत. मी संतोष शिंदे, आपला मित्र सहकारी या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत पाठवा जे या महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहेत आणि आपल्या आपल्या गावचे रहिवासी आहेत. आपण छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ म्हणत मोदी साहेबांच्या पाठीशी राहिले. सगळे पैसे घेऊन मतदान केले तुम्ही, आम्ही केले का नाही? अक्षरशः 5,000 दिले आणि 50 कोटी रुपये प्रत्येक मतदाराकडून वरबडून खाल्ले. तुम्हाला महागाईच्या खाईत टाकून दिलं, तुम्हाला बेरोजगारीच्या खाईत टाकलं. अहो, नोटबंदीच्या काळात तर तुमचा मनका मोडून टाकला की नाही टाकला? मग आता मला सांगा, ही कशाची गॅरंटी आहे? हे कशाचं सगळं षडयंत्र आहे? मुसीबतों की छुट्टी. एकदा त्या बेरोजगाराला जाऊन विचारा, खरंच तुझी सुट्टी झाली का? तो म्हणतो माझं आयुष्य सोडून द्यायची वेळ आली, तीच खरी सुट्टी. जो झाडाला शेतकरी लटकतोय ना, आत्महत्या करतोय, त्याला विचारा कशाची सुट्टी. जो आरक्षणासाठी संघर्ष करतोय, ज्यांनी 60-70 लोकांनी स्वतःचे प्राण दिले आरक्षण मिळावं म्हणून, मग ते मराठा आरक्षण असो किंवा धनगर आरक्षण असो, प्राण दिले स्वतःचे, त्यांना विचारा कशाची सुट्टी. बरे फक्त हे सरकार त्याला जबाबदार आहे का? सरकार कुठलंही असू द्या, ते जर जनतेच्या विरोधात असेल तर मग खोट्या जाहिराती कशासाठी? माझं ऑब्जेक्शन त्या जाहिरातीबद्दल आहे. काय साहेब जाहिराती दाखवतायत, डोकं उठलं म्हणून मला राग आला म्हणून मी आपल्या समोर व्यक्त होतोय. कशाच्या जाहिराती आहेत? घर मिळाल्याच्या जाहिराती आहेत. घर देणं, तुम्ही मत देतानाच तुमचा जो काही मॅनिफेस्टो आहे त्याच्यातच तुम्ही सांगितलंय ना आम्ही घर देऊ म्हणून. बरं, आमचंच घ्यायचं ना आम्हाला द्यायचं. जीएसटी कसा वसूल करतायत? अत्यंत भयानक पद्धतीनं. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या ज्या जाहिराती सुरू आहेत सध्या टीव्हीला, सगळ्या दूरचित्रवाणीला, मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी, महागाईची, बेरोजगारीची, सर्वसामान्य माणसाला येड्यात काढायची, उद्ध्वस्त करायची, थाळ्या वाजवायची, टाळ्या वाजवायची, दिवे लावायचे. अरे माणसं मरतायत, नाही दिवे लावू द्या. हे जर अशी अवस्था असेल तर याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत की नाही, आम्हाला राग येणार आहे की नाही, बोलणार आहे की नाही. आणि मी का ह्या जाहिरातींबद्दल बोलतोय तर मला तुम्हाला हे सांगायचंय, 5 वर्ष तुम्हाला त्या पण जाहिराती आठवत असतील
2014ला सत्तेवर आल्यानंतर 19ला परत जाहिराती सुरू झाल्या. महागाईला गाडून टाकणार, महागाई पे दहाड, अब की बार मोदी सरकार. चांगल्या जाहिराती केल्या होत्या. ते कलाकारच मला भेटले नाही. तो त्या कलाकारांना सांगितलं असतं, पैशासाठी तुम्ही खोट्या जाहिराती दाखवता. आजची महागाईची काय परिस्थिती आहे, त्यावेळेस तुमच्या घरातल्या लाईटीचा, विजेचा दर काय होता आणि आजचा विजेचा दर काय आहे, त्यावेळेस पेट्रोलचा, डिझेलचा दर काय होता प्रति लिटर, आत्ताचा विजेचा, पेट्रोलचा, डिझेलचा, सीएनजीचा सुद्धा आजचा दर काय आहे प्रति किलो, प्रति लिटर. कसली गॅरंटी, कशाची गॅरंटी, कोण देतंय गॅरंटी? ही असली गॅरंटी, खोटी गॅरंटी आहे, लक्षात ठेवा. आणि मग अशा सगळ्या जाहिराती चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्लांट करणार आणि आम्हाला त्या बघू वाटत नाही. खोट्या जाहिराती, चॅनल बदललं तरी दुसऱ्या चॅनलला लागतंय, चॅनल बदललं की अजून तिसऱ्या चॅनलला लागतंय, चॅनल बदललं की चौथ्या पाचव्या चॅनलला लागतंय. सगळा गोदी मीडिया ताब्यात आहे. पेड जाहिरात आहे, पेड प्रमोशन आहे, हे होत असतं. प्रत्येक पक्ष करणार आहे. आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही याच्या विरोधात मतदान सुद्धा करू शकत नाही, कारण मतदार सुद्धा आम्हीच आहे. परत आम्ही अशा लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी पाहणार आहोत जे आम्हाला फसवणार आहे. साहेब, या 10 वर्षामध्ये, पुढच्या 5 वर्षाचं तर सोडून द्या, जनतेला विनंती आहे, तुम्हाला कुणाला निवडून द्यायचंय ते द्या. फक्त तुम्ही एकदा स्वतःचा विचार करा, मुलाबाळांचा विचार करा आणि मग निर्णय घ्या. असंच महागाई, बेरोजगारीत मरायचंय, जगायचंय, येड्यात काढून त्या ठिकाणी वेळ हाणून न्यायचा आहे का, पुढे काय करायचंय, हा तुमचा प्रश्न आहे. पण या समाजाची व्यवस्था कशावर आहे? एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, ओपन, घाटावरचे, घाटाखालचे, सगळे 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 सगळे, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, सर्वसामान्य माणसं, स्त्रिया, पुरुष, मुली, तरुण, तरुणी, हे सगळे सुखी आहेत का? एकदा विचार करा. सगळे एकमेकांमध्ये भांडतायत. सहज अण्णा विचारलं तर जात को विचारली जाते. प्रचंड एकदम घाणेरडं वातावरण झालंय. गॅरंटी कशाची साहेब? साहेब कशाची गॅरंटी दाखवणार, देणार आणि जोडणार सुद्धा? साहेब, तुम्हाला जर फसवलं जात असेल, तुम्हाला वेड्यात काढलं जात असेल, तर तुम्हाला तुमच्या मनातून तरी विचारा, हे सगळं खरंय का? अहो, साधं आरक्षणात फसवलंय, फसवत आहेत. आंदोलन फोडलं, कार्यकर्ते फोडत आहेत. माणसं विकत घेतलेत, अहो कार्यकर्ते सुद्धा विकत घेतले जात आहेत. पक्ष फोडला, आमदार, खासदार सुद्धा फोडत आहेत. कशाची गॅरंटी? तुमच्या स्वतःचं काय? दुसऱ्याचे पक्ष फोडायचे, दुसऱ्याचे कार्यकर्ते फोडायचे, दुसऱ्याचे आमदार फोडायचे, दुसऱ्याचे खासदार फोडायचे, दुसऱ्याचे पदाधिकारी पळवायचे. कशाची गॅरंटी साहेब? इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, वेगळ्या वेगळ्या यंत्रणा तुमच्या मानगुटीवर बसवल्या जात आहेत. कशाची गॅरंटी साहेब? हे मी काहीच म्हणत नाही. हे दररोज वर्तमानपत्रातून छापून येतंय, टीव्हीला दिसतंय. मी तुमच्या समोर तेच फक्त पाहून मांडतोय. खरंय की खोटंय? म्हणून जास्तीत जास्त लोकांना हे कळलं पाहिजे, आपलं वास्तव, आपली परिस्थिती, अन्यथा काही खरं नाही. ते ठाकरे साहेब परवा बोलले, एक पक्ष सत्तेतच नाही हो, 3 पक्ष, 5 वर्षात 6 पक्ष सत्तेत आहेत. कोण विरोधक आणि कोण सत्ताधारी करायला म्हणजे कळायला सुद्धा मिळणार. आम्ही बसलोय बोंबलत, टीका करत. फक्त कोण कोणाचं आंदोलन फोडतंय, कार्यकर्ते फोडतंय, आंदोलन लाठीचार्ज चिघळून टाकतंय. कोण मास्टर माइंड आहे ह्या सगळ्याचा? शोधायला गेलं तर वेगळंच सापडते. वेगळे कावे सध्या सुरू आहेत. हा सगळा माझा प्रपंच, हे तुमचं डोकं जागेवर येण्याचं आहे. ते त्याच्यासाठी एवढंच की कसं चाललंय सगळं, कोण कोणासाठी बोलतंय, कोण. आम्हाला जाहिराती अजून येणार आहेत. आम्हाला
हँडविल येणार आहेत, आम्हाला 100% फसवणार आहेत. आम्ही अजूनही जागृत होणार नाही. उठ मतदारा जागा हो आणि ह्या लोकशाहीचा दागा हो, अन्यथा उद्ध्वस्त होशील. ही खरी परिस्थिती आहे. सगळं स्वार्थी राजकारण जर घाणेरड्या पद्धतीनं चालू असेल तर थोडं तरी खरं बोललं पाहिजे. सगळ्या खोट्या जाहिराती आहेत. मोदी की गॅरंटी, मोदी की गॅरंटी. गॅरंटी आहे ना साहेब त्यांची. पक्ष फोडायची गॅरंटी, आमदार फोडायची गॅरंटी, घराणेशाही पळवायची गॅरंटी आहे, भ्रष्टाचार्यांना स्वच्छ करून पक्षात घ्यायची गॅरंटी आहे. खूप सारी गॅरंटी आहे, खूप 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 गॅरंटी आहे. सगळ्या गॅरंटीवर सगळं चाललंय. आमचं काय? तुम्ही जर क्वालिटीचे असाल तर आमच्या कळपात या, नसाल तर गायब व्हा. बोलायचं नाही. सत्ताधारी पक्ष फोडण्याच्या गॅरंटी आहेत, तोपर्यंत संघटना पण फोडतायत. सगळं काय फोडेपर्यंत अहो अशी परिस्थिती आहे ना साहेब सामाजिक राजकीय, की जनतेचे मूळ मुद्दे जनतेला कळले नाही पाहिजे म्हणून हे वेगळे वेगळे षडयंत्र रचून लोकांचे मेंदू गुलाम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. तरीही आम्हाला कळत नाही. आमचं डोकं ठिकाणेवर आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे. सगळं सोयीनं आणि खोटारड्या पद्धतीनं सगळ्या पक्षांचं, सत्ताधारी आणि विरोधकांचं जर सुरू असेल, सामान्य माणसांनी काय करायचं? कारण सत्ताधारी खोट्या जाहिराती दाखवून फसवण्याचं काम करतात आणि विरोधक एकमेकांना विरोधातल्याच पक्षांना लात मारून लांब लांब जाण्याचा प्रयत्न करतात. फुटबॉल मतदान करणाऱ्यांचा, मतदारांचा किंवा तुमचा आमचा होतोय. गॅरंटी कशाची? महागाई कमी करण्याची गॅरंटी आहे का? बेरोजगारांना नोकरीची गॅरंटी आहे का? जातीवाद संपला पाहिजे, धर्मवादावर घाणेरडं राजकारण होऊ नये याची गॅरंटी आहे का? सामाजिक शांतता, सामाजिक सलोखा, समता, समानता, बंधुता तुम्ही प्रस्थापित करण्याची गॅरंटी आहे का? सगळ्यात महत्वाचं, इमानदारीनं सांगा, दुसऱ्याचे घर, दुसऱ्याचे पक्ष, दुसऱ्याचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते न फोडण्याची गॅरंटी आहे का? या सगळ्यांचं उत्तर मला पाहिजे. उत्तर खरं असेल तरच काहीतरी होईल, नसेल तर राज्याची असो किंवा देशाची हेच लोक खोट्या भूलतापांना बळी पाडून वाट लावतील. लक्षात घ्या. कारण सगळे लोक, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा पैशावर विकणारे माणसं हे बुलडोजर पे बैठे किराए के टट्टू, दम है तो बडागे, अशी सगळी परिस्थिती सुरू आहे. म्हणून जागे व्हा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. बाकी खोटं असेल तर गॅरंटी घ्या, खोटं नसेल तर सोडून द्या, पण खोट्या जाहिरातींना बळी पडू नका. धन्यवाद.